विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास कविता या विषयाअंतर्गत आपण सामाजिक जाणीवेच्या कविता यांची चर्चा करतो आहोत. आज ज्या कवितेची आपण चर्चा करणार आहोत ती कवी पी विठ्ठल यांनी लिहिलेली 0 डेसिबल आकांत ही कविता. ग्रामीण भागाकडून शहराकडे रोजीरोटी शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून जी माणसं येऊ लागली, त्या माणसांनी एक वेगळीच संस्कृती शहरामध्ये आकाराला आणली. महानगरी जीवनात जगण्याला आलेली कृत्रिमता आणि त्यामध्ये गुदमरलेला मानवी आवाज व त्या आवाजाची हरवलेली तीव्रता कवी पी विठ्ठल यांनी या कवितेमधून खूप परिणामकारकपणे आणि मोजक्या शब्दांमध्ये मांडलेली आहे. 1990 नंतरच्या पिढीतले एक महत्वाचे कवी म्हणून पी विठ्ठल यांची ओळख आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. स्वतः मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे नांदेड विद्यापीठामध्ये त्यांना एक उत्तम अशा पद्धतीची वाङ्मयीन भान आहे. करुणेचा अंतस्वर, माझ्या वर्तमानाची नोंद हा कथा संग्रह, 01 मी हा कविता संग्रह आणि वेगवेगळे संपादित पुस्तक हे त्यांनी लिहिलेले आहेत. आज आपण त्यांच्या 0 डेसिबल आकांत या कवितेवर चर्चा करणार आहोत. बघूया कवितेमध्ये कवी काय म्हणतोय. पावलांचे ठसे उमटत नाहीत आजकाल कुठल्याच डांबरी रस्त्यांवर. झाडांच्या सावलीखाली थांबावं घटकाभर असंही घडत नाही. गवताला फुटावेत कोवळे कोंब अशी मातीच कुठं उरली आता या महानगरात. डोक्यावरून सळसळत धावतो फ्लायओव्हर आणि गाडीच्या कर्णकर्कश आवाजानं हृदयाचा सेन्सेक्स पार कोसळतो. लेखक बिखक वही पेन पुस्तक हवेत कुणाला. हाऊसफुल मल्टीप्लेक्स मॉल आणि चायनीज डिशवर उडतोय पैशाचा पतंग. गोकुळ पेठेत नवरात्रोत्सव, हनुमान गल्लीत गणपतीची आरती, भगिनी मंडळात ग्रेसचा साजन वेळा. संस्कृतीच्या जीर्णोद्धारासाठी फ्रेश होऊन येत आहेत माणसं. जन्मकुंडलीवरून पंचांग भास्कर वर्तवतायत भविष्य. सप्तमातील रवी बुध शुक्रामुळं व्यापारात स्थिरता येऊन बस्तान नीट बसेल म्हणताच हुरळून जात आहेत गल्ल्यावरचे गलेलठ्ठ शेटजी. धूपबत्ती दरवळते देवघरात आणि सिग्नलवरचा सलीम साहेबांच्या गाडीची वारसा हक्कानं पुसतोय काच. गुदमरतोय जीव घरादारांचा, खिडक्यांचा, संडास आणि बाथरूमचा. हायमास्ट दिव्यांना दिसत नाही गळ्यात रुतलेलं खोल दुःख. माणूस ड्रेनेज मध्ये अडकून पडलेलं क्षुद्र झुरळ. त्याचा आकांत 0 डेसिबल. बघा 0 डेसिबल आकांत कवी पी विठ्ठल यांनी लिहिलेली ही कविता.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागाकडून शहराकडे रोजीरोटी शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून जी माणसं येऊ लागली, त्यांनी आपल्या जाणीवा, भाषा, संस्कार, समाजनिष्ठा, चालीरीती या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात का होईना, पण आपल्या सोबत आणल्या. त्यामुळे शहरात एक वेगळीच संस्कृती आकाराला येऊ लागली. एकीकडे शहरातील स्थिर स्थावर असे महानगरीय जग आणि दुसरीकडे विविध प्रदेशातून आलेले व शहरामध्ये स्थिरावू पाहिलेले झोपडपट्टीतील जग, यातून शहरी मानसिकतेमध्ये कमालीची व्यक्तिकेंद्रितता येऊ लागलेली दिसते. त्यामुळे महानगरीय जीवनात जगण्याला आलेली कृत्रिमता आणि त्यामध्ये गुदमरलेला मानवी आवाज व त्या आवाजाची हरवलेली तीव्रता कवी या कवितेमध्ये मांडतोय पहा. कवी म्हणतो, पावलांचे ठसे उमटत नाहीत आजकाल कुठल्याच डांबरी रस्त्यांवर. झाडाच्या सावलीखाली थांबावं घटकाभर असंही घडत नाही. ही भावना कवी सर्वप्रथम अधोरेखित करतो. शहरात वाढत चाललेल्या माणसांच्या वर्दळीचा व त्यातून उभ्या राहत असलेल्या सिमेंटच्या जंगलाचा भडीमार सगळीकडे होतोय. घरोघरी वाढत चाललेल्या चारचाकी वाहनांच्या कर्णकर्कश आवाजानं हृदयाची हाक हृदयापर्यंत पोहोचणे दुरापस्त झालेले आहे. म्हणून कवी म्हणतो की गाडीच्या कर्णकर्कश आवाजानं हृदयाचा सेन्सेक्स पार कोसळतो. गवताला फुटावेत कोवळे कोंब अशी माती कुठे उरली आहे आता या महानगरात. डोक्यावरून सळसळत धावतो फ्लायओव्हर आणि गाडीच्या कर्णकर्कश आवाजानं हृदयाचा सेन्सेक्स फार कोसळतो. बघा, कवीनं महानगरी जीवनाकडे पाहत असताना, शहराकडे पाहत असताना आपलं जे दुखणं आहे ते या मनोगतात मांडलेलं आहे पहा. सिमेंटची जंगलं उभी राहिली, प्रचंड वृक्षतोड झाली. श्वास घ्यायला जागा नाही इतकी गर्दी शहरामध्ये वाढली आहे, वाढते आहे. एकीकडे गर्दी वाढते आहे आणि दुसरीकडे प्रचंड वृक्षतोड होते आहे. गवताला फुटावेत कोवळे कोंब अशी मातीच कुठे उरली आता या महानगरात. हे म्हणत असताना विकासाच्या दिशेने टाकलेलं आपलं पाऊल कुठेतरी आपण आपल्या नैसर्गिक संपदेची हानी करतो आहोत. त्या निसर्ग संपदेवर पाय ठेवून आपल्याला पुढे जावं लागतंय, हे अधोरेखित करतंय पहा. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्यांना कवी आपल्या जीवनातल्या समस्यांचं कारण समजतो पहा. आणि खरंच मानवी जीवनामध्ये आज ज्या खऱ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या मानवानं निसर्गाचा केलेला प्रचंड गैरवापर यामुळे निर्माण झालेल्या आहेत. निसर्गाला गृहीत धरणं, त्याचा समतोल न राखणं आणि हे करत असताना तंत्रज्ञानाकडे तंत्रज्ञानाचं बोट धरून विकासाकडे धावत असताना कुठेतरी तो माणसापासूनच दूर जातो आहे. तंत्रज्ञानाच्या युगात वावरत वावरत तो स्वतः तांत्रिक झाल्यासारखा वागू लागलेला आहे. एखादा रोबोट कसा असतो, त्याला भावना नसतात, त्याच्यामध्ये प्रोग्राम असतो, सॉफ्टवेअर असतं.
एखादी विशिष्ट कमांड दिल्यानंतर काय करायचं हे त्याचं ठरलेलं आहे. हे ते सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी नोंदलेलं असतं. त्या पद्धतीचं रोबोटिक आयुष्य ही माणसं जगतायत. हे पाहून कवीला प्रचंड दुःख होतंय. लेखक, बिखक, वही, पेन, पुस्तक हवेत कुणाला? हाऊसफुल मल्टिप्लेक्स, मॉल्स आणि चायनीज डिशवर उडतोय पैशाचा पतंग. गोकुळ पेठेत नवरात्रोत्सव, हनुमान गल्लीत गणपतीची आरती, भगिनी मंडळात ग्रेसचा साजन वेळा. संस्कृतीच्या जीर्णोद्धारासाठी फ्रेश होऊन येत आहेत माणसं. हे म्हणत असताना कवी शहरामध्ये वाढत चाललेला चंगळवाद, जगण्यासाठी अनेक पातळ्यांवर करावा लागणारा संघर्ष, लोप पावलेली वाचन संस्कृती व ह्या सर्वांमुळे महानगरीय समाजात मोठ्या प्रमाणात झालेली मूल्यांची घसरण व लोकांचे नैतिक स्खलन, हे महानगरीय समाज वास्तव कवी अधोरेखित करतोय पहा. एकीकडे नवरात्रोत्सव, गणेशोत्सव साजरे करणारे वर्ग आहेत. तर दुसरीकडे भौतिक सुखाच्या मागे लागलेला आणि विलासी आयुष्याची चटक लागलेला, स्वतःच्या कर्तृत्वाला बगल देऊन पंचांगावरील उभ्या आडव्या चौकोनात आपले उज्ज्वल भवितव्य शोधणारा व्यापारी वर्ग, यामुळे शहरात नवे प्रश्न व मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट बाजारू झालेली आहे आता शहरातली. चमकोगिरी करणारी लोक आपल्या अवतीभोवती आहेत. आणि आपण जे करतो आहोत त्यामागे कुठलाही बुद्धिप्रामाण्यवाद नाही, याची त्यांना जाणीवच नाही. संस्कृतीचं रक्षण करणारे, समाज वास्तव आपल्या साहित्यातून मांडणारे, समाजाकडे पाहण्याची दृष्टी आपल्या साहित्यातून देणारे लेखक बिखक कोणाला नकोय आता. त्या लेखकांशी चर्चा करणं, त्यांचं साहित्य वाचणं नकोसं झालंय आता सर्वांना. आणि वाचन कमी झाल्यामुळे वही पेन पुस्तकाचं कामच पडत नाही. कारण स्वतः लिहिण्याची क्षमता आपण हरवून बसलो आहोत काहीतरी लिहिण्याची. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपच्या सारख्या समाज माध्यमांवरून आलेलं चिमूटभर साहित्य आपल्याला फॉरवर्ड करण्याची सवय पडलेली आहे. स्वतःची मतं मांडण्याची सवयच आता आपण विसरलो आहोत. किंबहुना स्वतःची मतं आपण मांडली पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहित नाहीये. दुसऱ्यानं मांडलेलं एखादं मत सहज कॉपी पेस्ट करून आपण ते फॉरवर्ड करतो आहोत. कारण मेंदूची ती क्षमताच राहिलेली नाही आता. आपल्या अवतीभोवतीच्या सभोवतीच्या लेखकांशी आपला संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे समाजाचं वास्तव समजण्याचं आपल्याला काही कारणच नाही. आपल्या अवतीभोवती जे घडतं आहे ते शिकवणारं साहित्य आपण आता वाचत नाहीये. त्यामुळे सभोवतालाचं ज्ञान सुद्धा आपल्याला नाहीये आता. आणि मग आपल्या डोक्यामध्ये हे जे रिकामं डोकं आहे, समाज, संस्कृती, साहित्य, या सगळ्यांचा कुठलाही अंश नसलेलं आपलं जे डोकं आहे, आपली जी बुद्धी आहे,
त्या रिकाम्या डोक्यामध्ये काय शिरलेलं आहे आता? मल्टिप्लेक्स, मॉल्स हे शिरलेलं आहे. या मल्टिप्लेक्स आणि मॉल्समुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय आणि गरीब अधिक गरीब होतोय. स्वतःच्या उच्च अशा संस्कृतीला नाकारत आपण दुसऱ्या संस्कृतीकडे प्रचंड प्रमाणामध्ये आकर्षिले जातो आहोत. जे चांगलं आहे ते आपल्याला नकोसं झालेलं आहे आणि जे आपल्यासाठी घातक आहे त्याकडे आपण धाव घेतो आहोत. आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मूल्यांची घसरण होते आहे. लोकांचे नैतिक स्खलन होते. नवरात्रोत्सव, गणेशोत्सव हे सगळं साजरं करण्यामागे समाज सुधारकांच्या मनामध्ये असणारा जो मूळ उद्देश होता तो बाजूला पडलेला आहे. लोकांनी एकत्र यावं. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जाणीवांची चर्चा लोकांमध्ये व्हावी, त्याचं आदान-प्रदान व्हावं, विचारांचं आदान-प्रदान व्हावं आणि आपण सर्व एक आहोत ही भावना लोकांमध्ये जागृत व्हावी. हा उद्देश आता नवरात्रोत्सव, गणेशोत्सव साजरा करताना विसरून गेले आहेत लोक. म्हणून कवी म्हणतोय की गोकुळ पेठेत नवरात्रोत्सव, हनुमान गल्लीत गणपतीची आरती, भगिनी मंडळात ग्रेसचा साजन वेळा. संस्कृतीच्या जीर्णोद्धारासाठी फ्रेश होऊन येत आहेत माणसं. अत्यंत तिरकसपणे कवी लोकांच्या अशा दुहेरी वागण्यावर भाष्य करतो आहे. देवाच्या, धर्माच्या, संस्कृती रक्षणाच्या नावाखाली माणसं चमकोगिरी करू लागलेली आहेत. आपणच संस्कृती रक्षक आहोत असं म्हणून समाजामध्ये, लोकांमध्ये, आपल्या सभोवतालामध्ये स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याची शर्यत जणू लोकांमध्ये लागलेली आहे. जन्मकुंडलीवरून पंचांग भास्कर वर्तवताहेत भविष्य. सप्तमातील रवी बुध शुक्रामुळे व्यापारात स्थिरता येऊन बसताना नीट बसेल म्हणताच हुरळून जातायत गल्ल्यावरचे गलेलठ्ठ शेठजी. हे म्हणत असताना स्वतःच्या कर्तृत्वाला बगल दिलेला व्यापारी वर्गाला त्यांना अधोरेखित करायचंय. पंचांगावरील उभ्या आडव्या चौकोनामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य शोधणारा हा व्यापारी वर्ग या पंचांग भास्करांच्या भविष्य वर्तवण्याच्या कृतीला अनुमोदन देतो आहे. आपल्याला जे ऐकायचंय नेमकं तो तेच ऐकवतोय.
आणि आपल्या मनाच्या समाधानासाठी त्यानं ऐकवलेलं हे वाक्य एक सकारात्मक भवितव्याचा अंदाज, तो ऐकून गल्ल्यावरचे गलेलठ्ठ शेठजी हुरळून जात आहेत. त्यामुळे शहरातल्या या बाजारू व्यवस्थेमध्ये माणूस पण हरवत चाललेला आहे माणसामधलं. म्हणून कवी म्हणतो पहा, धूपबत्ती दरवळते देवघरात आणि सिग्नलवरचा सलीम साहेबांच्या गाडीची वारसा हक्कानं पुसतोय काच. अलीकडच्या काळात महानगराचं बदललेलं स्वरूप, जागतिकीकरणात वेगवान प्रक्रियेमुळे भरून गेलेल्या बाजारपेठ, यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिकच गरीब होतो आहे. आणि या व्यामिश्र जीवनावस्थेमध्ये मध्यमवर्गीयांची घुसमट मात्र वाढते आहे. शहरामध्ये येऊन स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची, स्वतःचा जगण्याचा सामाजिक स्तर उंचावण्याची अपेक्षा घेऊन आलेला ग्रामीण भागातील मोठा वर्ग, त्याची जगण्याची ससे ओलपट थांबतच नाहीये. त्याची दमछाक होते. माणसांचाच नव्हे तर घरादारांचाही जीव गुदमरायला लागलेला आहे. इतकी गर्दी शहरामध्ये झालेली आहे. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शहरामध्ये आलेली लोक स्वतःची कौशल्य वापरून जणू दुसऱ्याचीच प्रगती साधतात. इतकी दमछाक करून, इतके काबाड कष्ट करून त्यांना स्वतःच्या जगण्याचा स्तरही बदलता येत नाहीये, हे त्या सिग्नलवरच्या सलीमच्या उदाहरणातून त्यांना सांगायचंय पहा. वारसा हक्काने गाडीची काच पुसतोय, म्हणजे त्याचे वडीलही तेच करत होते आणि पिढ्यानपिढ्या तेच करत राहावं लागणार आहे त्याला. त्याच्या जगण्याचा स्तर बदलणारच नाही. कारण शहरामध्ये अशी व्यवस्थाच नाहीये, की सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा स्तर बदलू शकेल असं आर्थिक साधन कुणाकडेही उपलब्ध नाही. आणि म्हणून श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय, गरीब अधिक गरीब होतोय. पुढे कवी म्हणतो, की गुदमरतोय जीव घरादारांचा, खिडक्यांचा, संडास आणि बाथरूमचा. हायमस्ट दिव्यांना दिसत नाही गळ्यात रुतलेलं खोल दुःख. शहरामध्ये गर्दी वाढते आहे. त्यामुळे माणसांचाच नव्हे तर घरादारांचाही जीव गुदमरायला लागलेला आहे. माणूस स्वतःच्या चंगळवादामध्ये इतका खोल बुडालेला आहे, की त्याच्या शहरी झगमगाटानं दिपलेल्या डोळ्यांना हायमस्ट लॅम्प लावूनही कुणाच्या गळ्यात रुतलेला आवंढा, त्यातलं कारुण्य ओळखता येत नाही. कारण माणसाला माणसाची ओळखच राहिलेली नाहीये. माणूस स्वतःला विसरत चाललेला आहे, तर भवतालाची काय गोष्ट आहे तिथे. माणूस हा माणुसकीचं भान विसरत चाललेला आहे. हे दुखणं कवी या कवितेमध्ये मांडतोय.
आणि म्हणून कवी म्हणतोय, की हायमस्ट दिव्यांना दिसत नाही गळ्यात रुतलेलं खोल दुःख. एकीकडे आपण पाहतोय शहराचा विकास होतोय. नव्या सुविधा येतायत. परंतु दुसरीकडे वारसा हक्कानं आपल्या जगण्याचा स्तर कायम असणारे लोकं आपल्याला दिसत नाहीयेत. जगण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो आहे, तो संघर्ष शहरामध्ये चंगळवादी वृत्ती असलेल्या आजच्या पिढीला दिसत नाहीये. आणि या अवस्थेमध्ये माणूस आता गुंतलेला आहे. हातचं सोडून तो पळत्याच्या मागे धावतोय. आपल्या सभोवती काय सुरू आहे याच्याशी त्याला काही घेणं देणं नाहीये. आणि म्हणून या अशा अवस्थेमध्ये माणूस दुसरं काही नाही तर ड्रेनेजमध्ये अडकून पडलेला एक क्षुद्र झुरळ झालेला आहे. आणि त्याचा जो आकांत आहे, त्याची तीव्रता 0 डेसिबल आहे. 0 डेसिबल तीव्रता आहे त्याची. त्याचा आकांत कुणाला ऐकूच येत नाहीये. मानवी मूल्यांची पडझड होत असलेल्या काळात माणसानं माणसाला दिलेली हाक माणसापर्यंत पोहोचत नाही. हे कवी इथे अधोरेखित करतो आहे. माणसं इतकी संवेदना शून्य झालेली आहेत की स्वतःच्या अंतर्मनापर्यंत तरी स्वतःचा आवाज गेला पाहिजे हे सुद्धा त्यांना वाटेल असं झालेलं आहे. किंबहुना एवढी सुद्धा क्षमता त्यांची नाहीये. एकविसव्या शतकात शहरीकरणाचा वेग हा प्रचंड वाढलेला आहे. वाढती लोकसंख्या हा भारताच्या विकासातला खूप मोठा अडथळा आहे. आणि दुसरीकडे आपण म्हणतो भारत हा खेड्यांचा देश आहे. परंतु शहरीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यामध्ये माणसाच्या अस्तित्वालाच अस्तित्वावरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. एकीकडे वाढतं औद्योगिकरण, खेड्यातून शहराकडे होणारं लोकांचं स्थलांतर, या दोन्ही गोष्टींचं प्रमाण खूप मोठं आहे. शहरामध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारलेला आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या खेड्यांचा विकास होतोय. पण या विकासाबरोबरच मानवी मूल्यांचं होणारं अधःपतन ते नाकारता येत नाही.
शहरीकरणामुळे सामाजिक व्यवस्थेवर झालेला हा जो परिणाम आहे, मानवी मूल्यांच्या अधःपतनामुळे, तो परिणाम कवीनं या कवितेमधून अधोरेखित केलेला आहे. शहरातून एकत्र कुटुंब पद्धती तर जवळ-जवळ नाहीशीच झालेली आहे. सर्वजण आत्मकेंद्रित झालेले आहेत. ते स्वतःच्या कोशात मग्न झालेले आहेत आणि स्वतःच्या कोशात मग्न झालेले असल्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी संपलेली आहे जवळ-जवळ. त्यामुळे वृद्धाश्रमासारख्या गोष्टी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अपार्टमेंट संस्कृती शहरामध्ये वाढीला लागली. त्यामुळे माणूस माणसापासून दूर गेला. शेजारच्या घरावर एखादा हल्ला झाला तर तिथे कोणी धावून जात नाही. आणि आजकाल तर फोटो काढणं, त्याचा व्हिडिओ काढणं आणि सोशल मीडियावर तो व्हायरल करणं, इतके संवेदनाशून्य झालेलो आहोत आपण. आणि माणसाची ही संवेदना शून्यता कवी या कवितेतून अधोरेखित करतो आहे. आपल्या लक्षात आणून देतो आहे. आणि अखेरीस म्हणतोय, की माणूस इतका संवेदना शून्य झालेला आहे, की त्याला दुसऱ्या माणसाचं दुःख दिसत नाहीये. समाजासाठी, आपल्या लोकांसाठी आयुष्य वेचलेल्या लोकांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्या समाज सुधारकांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय. इतकी समृद्ध परंपरा आहे आपली. आणि आज बघा 100 वर्षानंतर आपण कुठे आहोत? माणूस त्याचं जगणं इतकं क्षुद्र झालेलं आहे, की तो ड्रेनेजमध्ये अडकून पडलेला एक झुरळ झालेला आहे. त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. ते जगलं काय आणि मेलं काय? आणि त्याचा आकांत तर 0 डेसिबल आहे. त्याने कितीही आकांत केला, आक्रोश केला, ओरड केली, तक्रारी केल्या, कोणी ऐकत नाहीये. कारण त्याचा आवाज तिथपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्थाच नाहीशी झालेली आहे. आणि म्हणून माणसाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी ही कविता आहे. आणि कुठेतरी माणसाने आपल्या संस्कृतीनं दिलेला नैतिकतेचा, माणुसकीचा, समाज सुधारणेचा, माणसाला माणसाशी माणसासारखं वागण्याचा, हा जो संस्कार आपल्या संस्कृतीनं दिलेला आहे, तो संस्कार आपण अंगीकारला पाहिजे अशी अपेक्षा कवी या कवितेतून जणू व्यक्त करतो आहे.